नमस्कार. किरण होम क्रिएशन्समध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये दुधी भोपळ्याची खीर करू. त्याकरिता भोपळा घ्यायचा. भोपळा जमिनीवर असल्यामुळे जमिनीचा डाग लागला. अगोदर धुवून घेतला. इथून कापून घ्यायचे. आता पुसून घ्यायचे. याला असे याचे काप करायचे. कडू कडू जा असे म्हणायचे व चाखून बघायचे. कधी कधी भोपळा कडू असतो. परत एक चकती काढून घ्यायची. आता याचे काप करू. काप केल्यानंतर बारीक किसणीने किस पाडायचा. हे बघा, छान बारीक बारीक किस पडतो. किस किती आहे बघू. 1 वाटी आणि परत 1 वाटी, 2 वाटी किस आहे. तुपामध्ये परतवायचा. पातेले गॅसवर ठेवायचे. यात 2 चमचे साजूक तूप घालायचे. किसाला पाणी सुटतं. किसाला पिळून घ्यायचे. पाणी निघतं बघा. तुपामध्ये किस मोकळा मोकळा करून घालायचा. हे पाणी फेकून न देता यात पुदिन्याचे 4-5 पानं, तुळशीचे 4-5 पानं, शेंदव मीठ, 2-3 मिरे घालून पिता येतं. बहुगुणकारी आहे. या पाण्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. परतवायचा. 2 मिनिट झाकून ठेवायचे. भोपळ्याच्या फोडी करूनही मिक्सरमध्ये बारीक करून करता येतं. पाणी सुटलेले काढून घ्यायचे. 2 मिनिटांनी बघू. वाफ आली. परतवायचे. परत 2 मिनिट वाफ येऊ द्यायची. 2 मिनिटांनी बघू. वाफ छान आली. याला काढून गार थंड होऊ देते. किस गार झाला. याला मिक्सरच्या पातेल्यामध्ये घालून फिरवून घ्यायचे. छान बारीक एकजीव झाले. किस आवडत असल्यास किसच ठेवावा. बारीक केलेला किस पातेल्यामध्ये घालून गरम होऊ द्यायचा. बाजूला दूध गरम होण्याकरिता ठेवले. यात अर्धा लिटर गरम दूध घालायचे. मिक्स करायचे. खिरीला उकळी येऊ द्यायची. परत दूध घालायचे. खिरीला उकळी आली. यात अर्धी वाटी साखर घालायची. मिक्स करायचे. साखर घातली की खीर थोडी पातळ होते. ज्या वाटीने किस घेतला त्याच वाटीने साखर घालायची. खिरीला सतत चमचा फिरवायचा. तळाला लागायला नको. यात आवडीनुसार काजूचे काप, बदामचे काप व पिस्त्याचे काप घालायचे. मिक्स करायचे. पातळ हवी असेल तर खीर थोडी पातळ करायची. यात पेढा खवा घालता येतो. यात अर्धा चमचा विलायची पूड घालायची. ही खीर थंड फ्रीजमधील छान वाटते किंवा गरम खीरही छान वाटते. जशी हवी तशी खीर सर्व करावी. ही दुधी भोपळ्याची झटपट खीर तयार झाली.